तर ही गोष्ट आहे 2022 मधली. नुकतीच मी नोकरी सोडली होती. 2 महिने मी घरी बसून काढलेले होते. घरातून दबाव वाढला होता. मला नोकरीची नितांत गरज होती. मित्राकडून मी 2 कन्सल्टन्सीचे नंबर मिळवले. एका कन्सल्टन्सीकडून मला लगेच प्रतिसादही मिळाला. माझी इंटरव्ह्यू अरेंज झाली. टेक्निकल क्षेत्रातली ही माझी पहिलीच इंटरव्ह्यू होती. माझी तयारी अगदी शून्य होती. पण काहीही फेस करायला मी माझ्या मनाची तयारी करून ठेवली होती. मुलाखतीच्या दिवशी नाव, पत्ता, शिक्षण विचारून एचआरने माझी औपचारिकच मुलाखत घेतली. पगाराची मी 15,000ची त्यांना अपेक्षा दाखवली. एचआरने 14,000 देत असल्याचे सांगितले. मी खुश झालो. एवढ्या कमी वेळात मला नोकरी मिळत असल्याने मी आनंदून गेलो. परंतु प्लांट हेडसुद्धा माझे इंटरव्ह्यू घेणार होता. प्लांट हेड दुसऱ्या साईडच्या ऑफिसवर होते. एका वर्करला तिथं यायचंच होतं. वर्करने तिथंपर्यंतचा मला रस्ता दाखवला. आम्ही पोचेपर्यंत लंच टाईम झालेला होता. त्यामुळे काही वेळ मला वाट पाहावी लागली. 1:30च्या सुमारास मलाही स्टाफ कॅन्टीनमध्ये जेवणासाठी बोलवण्यात आले. डाळ, भात, पापड आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन. मी प्रसन्न झालो. बऱ्यापैकी जेवण करून मी वेटिंग रूममध्ये जाऊन बसलो. 10-15 मिनिटांनंतर मला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले. माझा रिझ्यूम खूपच ॲव्हरेज पद्धतीचा होता. प्लांट हेडने सुद्धा सुरुवात माझ्या एज गॅपनेच केली. तुझं पासिंग इयर 2016 आहे. त्यानंतर काय केलंस? मी तेच स्पर्धा परीक्षा, करोना, नॉन टेक्निकल जॉब चिकानं पुढे केली. पहिला प्रश्न मला वर्नियर कॅलिपरच्या लिस्ट काउंट विचारला. त्याचं मी अगदी बरोबर उत्तर दिलं. दुसरा प्रश्न मग त्यांनी नट आणि बोल्टमधील फरक विचारला. मी सांगितलं, बोल्टला इंटरनल थ्रेड असतात आणि नटला एक्सटर्नल. नट मेल पार्ट असतो आणि बोल्ट फिमेल पार्ट असतो. माझ्या उत्तरात कॉन्फिडन्स होता. पुढे मला त्यांनी एक साधं बेसिक अरिथमॅटिकचं गणित सोडवायला दिलं. 2-3 मिनटं घालूनही ते मला येईच ना. ते गणित इतकं सुलभ होतं की फुल एसीतही मला घाम सुटला. पुढे फेवरेट सब्जेक्ट विषयी त्यांनी मला विचारलं असता मी त्या क्षणाला जे आठवेल ते त्यांना नाव सांगितलं. मी सांगितलं कोणतं? तर IC इंजिन. अरे देवा! मग त्यांनी ऑक्टेन व्हॅल्यूची मला डेफिनेशन विचारली. तीही येईना. लगातार मी चुकीचे उत्तर देत होतो. त्यातही एकाचं उत्तर इतक्या कॉन्फिडन्सने दिलं की तोही चुकीत झाला असावा. पुढच्या एकच मिनिटात त्याने मला असं बेइज्जत केलं की थँक्यू सांगून मी सरळ घराचा रस्ता पकडला. या भयंकर अनुभवातून निघायला मला आठवडा गेला. त्यानंतर ठरवलं की इंटरव्ह्यूसाठी खूप तयारी करून जायचं. मी 2 आठवडे लगातार अभ्यास केला. पहिल्या इंटरव्ह्यूमधून मला एक गोष्ट लक्षात आली. तुमचा अभ्यास असायलाच हवा आणि हा मार्केट, या कंपन्या तुम्हाला भयंकर बेइज्जती करणार. ही सोचण्याची तुमची तयारी सुरुवातीपासूनच तुमच्याकडे असायला पाहिजे. जवळच्या एका दुसऱ्या कन्सल्टन्सीमध्ये मी पुन्हा नाव नोंदणी केली. तिथला अनुभव तर सांगण्यासारखाच होता. ते तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी संपर्क करून देतील. बदल्यात तुम्हाला मिळणाऱ्या पगाराच्या अर्धी रक्कम तुम्हाला त्यांना पे करावी लागणार होती. आपल्याला नोकरीची खूपच आवश्यकता राहत असते. मी पुढचा मागचा काही विचार न करता त्यांच्या 4-5 फॉर्मवरती भराभर सह्या करून दिल्या. त्यांनी माझ्या मोबाईल आयडीवरून त्यांच्या दुकानाला 5 स्टार रेटिंगही करून घेतली. बदल्यात 2 कंपन्यांची त्यांनी मला ॲड्रेस दिला आणि 2 दिवसात इंटरव्ह्यू असल्याचे त्यांनी सांगितले. जवळची कंपनी घरापासून 30 किलोमीटर होती. म्हणजे ₹110 खर्च जाण्यायेण्याचा होणार होता. मी इंटरव्ह्यू बऱ्यापैकी दिली. त्यांनी मला कामावर घेतलं. गरज त्यांना होती की मला हे समजलंच नाही. मग 10 तासांचे ₹14,000 त्यांनी डन केले. मी खुश झालो. जास्त जोशमध्ये त्याच दिवशीपासून मी जॉईन केलं. कन्सल्टन्सीच्या डीलप्रमाणे काम सुरू करताच काही टक्के रक्कम मला द्यायची होती. 2,000 त्यांनी त्याच दिवशी माझ्याकडून उकळले. 2च दिवसात मी नवीन असल्याचे सर्वांना समजले. माझ्याशी बोलताना त्यांनी माझ्या पगाराविषयी आग्रहाने चौकशी केली. काहीही म्हणा, तुमचा सिनियर खडूस नसला पाहिजे. मला माझा सिनियर भेटला. बंगाली होता तो. सुरुवातीला त्याने माझ्याशी अकडपणानेच वागण्यास सुरुवात केली. कॉमन स्टाफमध्ये माझ्या फजितीची त्याने एकही संधी सोडली नाही. इसको सिस्टम समजने में 2-3 साल लगेंगे असं त्याचं माझ्याविषयी म्हणणं होतं. आणि खरंही होतं ते. मला 2-3 वर्षे लागली नसली तरी 7-8 महिने नक्कीच लागले सिस्टीम कळायला. तर ही सिस्टीम अशी असते. तुम्हाला तुमच्या बॉसची चाटावीच लागते. तुमचा बॉस तुमच्याकडून कसंही करून काम करून घेणार असतो. ज्युनियरने केलेलं काम हे ॲक्च्युअली सिनियरचं काम असतं. शिव्या देणे आणि शिव्या खाणे हा तुमच्या कामाचा भाग असतो. काम नसतंच जास्त कंपनीमध्ये, पण सॅलरी आल्यावर तुम्हाला आनंदही होत नाही. नेहमी दुसऱ्याचा पगार जास्त दिसतो. तुम्हाला बकचोदी करून तुम्ही काम करतात ना असं दाखवता आलं पाहिजे. तुम्ही जितक्या लवकर वरती जाल तेवढं तुमचं काम हलकं. पण जागा मिळणे फार कठीण असतं. कारण कोणीही स्वतःची खुर्ची सोडायला तयार नसतो हाकलून दिल्याशिवाय. गुजराती, मारवाडी, भैया आणि बंगाली असा बिझनेसची वृत्ती असलेल्या माणसांच्या आश्वासनांची कधी बळू पडू नका. आणि त्याच्याशी मैत्री झालीच तर तुमची पगारवाढ नक्कीच असते. पण ते तुमच्याशी कधीही मैत्री करणार नाहीत, त्यांचा स्वार्थ असल्याशिवाय. तुम्हाला सर्वाईव्ह करता येईल एवढं टेक्निकल नॉलेज नक्की तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि सर्वात लास्ट,
म्हणजे मराठी माणूस कंपनीत कधीच जास्त टिकत नाही. तो टिकला तो दुर्मिळ असतो. कंपनीतला पहिला महिना माझ्यासाठी खूपच जड राहिला. माझं सुदैव असे की मला डॉक्युमेंटेशनचं काम मिळालं. माझ्या बंगाली बॉसला पटवण्यासाठी मला 1 महिना लागला. त्याच्या इंटरेस्ट विचारणे, त्याची छोटी मोठी कामे करणे, टिफिन शेअर करणे, असे करता करता मी त्याला पटवलाच. त्याने मला पुढे ऑफिसची बरीच कामे शिकवली. माझ्या कामाचा बराचसा व्यापही त्याने स्वतः उचलून धरला. ते करत असताना त्याने एक गोष्ट पाळली. मला पुढे जाता येणार नाही ना, याची खबरदारी त्याने बऱ्यापैकी घेतली. एका महिन्यात कन्सल्टन्सीवाल्याने माझ्याकडून पैसे वसूल करून घेतले. त्यानंतर कळाले त्यांनी कंपनीकडूनही त्याचा हिस्सा घेतला होता. तर कंपनीत घुसण्यासाठी तुम्हाला रेफरन्सची गरज असते. त्यासाठी तुम्हाला चांगल्या नेटवर्कचीही गरज असते. 2 महिन्यात मला कंपनीचा ऊब येऊ लागला. सगळा मोटिवेशन माझा गळून गेला. डेली रुटीन मला खायला लागला. तीच फिक्स स्माईल, येस बॉस आणि नाश्त्याचा वडापाव. त्याने तुमचे वजन एक्सपोनेन्शियली वाढतं, पण तुमचा पगार मात्र तेवढाच राहणार असतो. हळूहळू मला बुक्स रीडिंग, बाईक रायडिंग, पर्सनल ग्रोथचे आभास व्हायला लागले. माझी अर्धी लाईफ मी काहीतरी मिळवण्यासाठी घालवली होती आणि हाती काय लागलं होतं तर 12,000ची नोकरी. इथे वर्क लाईफ बॅलन्स, स्वतःसाठी वेळ याची काही गोष्टच उरली नव्हती. मला आतून एक स्ट्रॉंग फिलिंग यायला लागली होती. आपण एवढा जो आतून खर्च होत आहोत, कुणासाठी, काय मिळवण्यासाठी? एवढं धावून आपल्याला कोणती रेस जिंकायची आहे? आपण थांबू शकत नाही का? दुनियेच्या रिलेटिव्हली आपण स्लो होऊ शकत नाही का? 1 लाखाचं कर्ज डोक्यावर होतं. इथं काम करताना माझी मानसिक शांतता केव्हाच भंग पावली होती. मला माझ्या पूर्वीच्या कामाचा आदर वाटू लागला. मग मी आतापर्यंतचा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घेतला. करिअर चेंज करायचं. मी सगळं गणित पुन्हा मांडून पाहिलं. माझा प्लॅन सी रेडी केला. योग्य संधी मला लवकरच मिळाली. कंपनीतल्या राजकारणाचा फायदा घेत तिथून मी काढता पाय घेतला.